म्युच्युअल फुलफिलमेंट. ओके, सगळ्यांचं एक कॉमन जे एम आहे, जे डिझायर आहे, तर ते आहे लिव्हिंग विथ म्युच्युअल फुलफिलमेंट. ठीक आहे. सेकंड, दोन गोष्टी आपण बघितल्या की व्हॅल्यू एज्युकेशन आणि स्किल एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये क्लॅरिटी ऑफ गोल, आपले बेसिक ॲस्पिरेशन्स आणि त्याला फुलफिल करण्यासाठी जो काही एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, एक स्ट्रक्चर्ड त्यांनी केलेला आहे, तर ते म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन. आणि ह्याच्यामधनं आपल्याला व्हॉट टू डू, मला काय करायचे, ह्याचं ज्ञान सेल्फ एक्सप्लोरेशनच्या टूलने येऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे स्किल एज्युकेशन. एकदा मला कळालं, मला लक्षात आलं व्हॉट टू डू, मला क्लॅरिटी ऑफ गोलची आली, माझे ॲस्पिरेशन्स मला कळाले, त्याचं प्रोग्राम कळाला, पद्धतीने करायचं. तर त्यानंतरची गोष्ट असते ते हाऊ टू डू, कसं करायचं. आणि त्यासाठी स्किल एज्युकेशनचा पार्ट आहे. स्किल्स आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, टेक्निक्स आहेत. तर हा सगळा पार्ट जो आहे तो इम्प्लिमेंटेशनसाठी आहे. सध्या इम्प्लिमेंटेशनचा जो पार्ट आहे तो आपल्या इंडिव्हिज्युअल बेसिसवरती अवलंबून आहे. व्हॅल्यू एज्युकेशन वरती आपण बोलतो आहोत. फाउंडेशन कोर्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्स. तर ह्या पुस्तकावरनं आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं डिस्कस करत आहोत. एक स्टँडर्ड रेफरन्स बुक मेन्शन केलेलं आहे, त्याच्या आधारे एक स्ट्रक्चर अँड ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये प्रोग्राम व्हॅल्यू एज्युकेशनचा त्यांनी दिलेला आहे. तर त्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि स्किल बद्दल हा ज्याचा त्याचा पार्ट आहे, ते कशा पद्धतीने आपण ते करायचं, इम्प्लिमेंट करायचं, तर त्यावरती आपण काही आता सध्या काही चर्चा करत नाही आहोत. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन्स. बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन हे सगळ्यांचं एकच आहे की कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, सुखाची आणि फिजिकल गोष्टींची निरंतरता. आपल्याला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हॅपीनेस ही फिलिंग्सशी रिलेटेड आहे, प्रॉस्पेरिटी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते फिजिकल अम्युनिटीजशी रिलेटेड आहे. दोन्हीपैकी एक असेल तर चालणार नाही, दोन्हींची पण गरज आहे आणि त्याची निरंतर गरज आहे. हे बेसिक ॲस्पिरेशन आहे. हॅपीनेस आपण विचार करत असताना आपल्याला सगळ्यांशी संबंधामध्ये राहायचं आहे. हार्मोनी हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रोग्राम फॉर फुलफिलमेंट ऑफ द ह्युमन ॲस्पिरेशन, जो काही प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे, जो काही डिझाईन करून दिलेला प्रोग्राम आपल्याकडे आहे, तर तो वेगवेगळ्या लेवलवरती आहे. एका लेवलवरती आपण नाही विचार करणार. अंडरस्टँडिंग द हार्मोनी अँड लिव्हिंग इन हार्मोनी ॲट ऑल द लेवल्स, 4 वेगवेगळ्या लेवल्स आहे. म्हणजे मागच्या वेळेस जर आपल्या लक्षात असेल तर ह्युमन बिंग म्हणजे स्वतः, सेल्फ और इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक लेवलवरती. दुसरा जो मुद्दा आहे तो कौटुंबिक लेवलवरती, फॅमिली. फॅमिलीचा विचार केला तर ह्यामध्ये सर्व गोष्टी आल्या, इज ब्लड रिलेशन अँड अदर दॅन दॅट जे तुमचा मित्रपरिवार किंवा एक्सटेंडेड फॅमिली सर्कल असं आपण म्हणूया, तर तो पण त्यामध्ये येत आहे. तिसऱ्या लेवलला सोसायटी आहे, समाज. आणि चौथ्या लेवलवरचा नेचर किंवा आपलं जे एक्झिस्टन्स आहे, अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या लेवलवरती, नेचरच्या लेवलवरती. तर हे 4 टप्पे आहेत. ह्या 4 टप्प्यांवरती आपल्याला आपली जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे डेव्हलपमेंट आहे, तर ह्या 4 टप्प्यांमध्ये आपल्याला करता येईल. ठीक आहे. तो ह्युमन बिंग, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर, ह्या 4 वेगवेगळे टप्पे आपण बघितलेले आहेत. आणि ह्याची जी प्रोसेस आहे अंडरस्टँडिंगची, तर आपण कुठलीही एक गोष्ट समोर ठेवल्यानंतर कशा पद्धतीने त्याला व्हॅलिडेट करायचं आहे, तर 2 मार्ग इथं सांगितलेले आहेत. प्रपोजल जे आहे, तर त्या प्रपोजल मध्ये 2 पद्धतीने आपण विचार करतो. पहिलं जे आहे, व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. म्हणजे सुरुवातीला ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या नॅचरल ॲक्सेप्टन्सवरती तुम्ही ॲग्री होणार, तुम्हाला ते लक्षात येईल, कळेल, अनुभवायला येईल. तर हा पहिला मार्ग आहे. सो व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. तुम्हाला
नॅचरली ते ऍक्सेप्ट होत आहे का. दुसरं जे आहे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये एक्सपेरिन्शियल व्हॅलिडेशन आहे, म्हणजे अनुभवाच्या आधारे ज्यावेळेस तुम्हाला त्या प्रकारे अनुभव येईल तर त्या पद्धतीने तुम्हाला त्यातून एक योग्य समज तिथे निर्माण होणार आहे, राईट अंडरस्टँडिंग. आणि दोन पद्धती आहे, लिव्ह अकॉर्डिंग टू इट, म्हणजे दोन प्रकारे आपल्याला दोघांच्या सानिध्यात राहावे लागते. पहिलं जे आहे बिहेवियर विथ ह्युमन बिंग, म्हणजे आपले संबंध इतर जणांशी कशा पद्धतीचे आहेत, इतर लोकांशी कशा पद्धतीचे आहेत, तर ते आहे संबंध. म्युच्युअल हॅपीनेस, संबंध म्हटलं की त्यामध्ये म्युच्युअल हॅपीनेस ही गोष्ट आली. आणि दुसरी जी आहे वर्क विथ द रेस्ट ऑफ द नेचर, म्हणजे इतर व्यक्ती सोडून इतर ज्या गोष्टी येतात, सुविधा येतात, नैसर्गिक गोष्टी, अगदी आपण जगत असताना निसर्गात असलेल्या इतर गोष्टींकडनं आपल्याला जे काही मिळतंय, अगदी फूड पासनं तर ऍडव्हान्स प्लॅटफॉर्म जे आहे तिथपर्यंत. मिसाईल जरी लॉन्च करायचं असेल तर आपल्याला नेचर कडूनच काहीतरी घ्यावं लागतं, त्या पद्धतीने आपल्याला त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करता येतं. वर्क विथ रेस्ट ऑफ द नेचर, जी काही गोष्ट आपल्याला निसर्गाकडनं मिळते त्या सुविधा आहेत. आणि ते जे आहे ते म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, आपण काहीतरी निसर्गाला देतो आणि त्या पद्धतीने निसर्ग आपल्याला काहीतरी देत आहे. तर ह्या दोन पद्धतीने आपल्याला अनुभव घेता येतो. अनुभव तुम्हाला नैसर्गिक गोष्टींसोबत घेता येईल, त्याला आपण सुविधा म्हणतो. आणि दुसरा जो अनुभव आहे तुम्हाला इतर व्यक्तींसोबत आलेला असेल, अशा दोन स्टेजवरती आपल्याला ते एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन करता येईल कुठल्याही प्रपोजलचं, ह्या दोन पद्धतीमध्ये. आणि हे करत असताना सेल्फ एक्सप्लोरेशन हा मेजर टूल आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन, त्यामुळे व्हॉट एव्हर इज स्टेटेड इट्स अ प्रपोजल. ठीक आहे, म्हणजे ते जे काही वाक्य आपण आता घेतलेलं आहे की ह्युमन बिंग द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, दिस इज अ प्रपोजल वी हॅव केप्ट अँड वी आर डिस्कसिंग ऑन दॅट. की we are not discussing it that it is a correct statement or the wrong statement. Okay, so right and wrong, this is not the major. Okay, so you are having your own sharing with that. Okay, so it is depend on your natural acceptance, and the second part it is the experiential validation. अशा पद्धतीने दोन पद्धतीने तुम्हाला तो अनुभव आणि त्या पद्धतीने ते व्हॅलिडेशन तिथे करायचं. तर त्यावेळेस हे करत असताना आपल्या लक्षात येईल, सेल्फ एक्सप्लोरेशन करत असताना, आता मी जरी इथं स्पीकरच्या रोलमध्ये असेल तरी सुद्धा मी हे सांगत असताना माझं सुद्धा सेल्फ एक्सप्लोरेशन चालूच आहे. आणि तुम्ही जेव्हा ऐकत असाल तर त्यावेळेस सुद्धा हे तुमचं सुद्धा सेल्फ एक्सप्लोरेशन चालूच आहे. अशा पद्धतीने ही चालू राहणारी गोष्ट आहे, कंटिन्युअस गोष्ट आहे. आपल्याला लक्षात येईल की व्हॉट इज माय रोल. रोल म्हणजे व्हॅल्यू विथ माय सेल्फ. ठीक आहे, म्हणजे माझ्या सोबतचा काय रोल आहे, माझ्यासोबतचे काय कर्तव्य आहे, माझ्यासोबतची काय व्हॅल्यू आहे, त्याचा मी इथे जास्त विचार करणार आहे. सो डू नॉट अज्युम ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर, तर एकतर्फी असा विचार आपण नाही करणार इथे, त्या भानगडीत आपण इथं पडत नाही. सो व्हेरीफाय ऑन युअर ओन राईट, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, आणि हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असणार आहे. त्यामुळे कॉमन अँसर्स काही इथं असणार नाहीत, कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाला लागलेला वेळ हा पण वेगळा आहे. कशा प्रकारे तुम्ही नेचरच्या सानिध्यात येता, कशा प्रकारे तुम्ही व्यक्तींच्या सानिध्यात येता, त्या पद्धतीवरती तुमचे अनुभव डिपेंड असणार आहे. त्यामुळं तुम्हाला लगेच त्या पद्धतीने अनुभव येईल किंवा काही दिवसानंतर सुद्धा तो येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण मागच्या सेशनमध्ये विचार केला होता. आणि मागच्या वेळेस एक आपण असाइनमेंट दिली होती सगळ्यांना, म्हणजे मला सुद्धा होती, की हे जे आहे ह्युमन बिंग ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. ठीक आहे, तर तसं काहीतरी आपल्याला अनुभव इथे येतोय का.
आणि ह्या पद्धतीने जर आपण प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग अशा पद्धतीने जर लावलं तर आपल्याला हे सहज स्वीकृत होतंय का, स्वीकार होतंय का, ऍक्सेप्ट होतंय का. ऍक्सेप्टन्स, ठीक आहे. इट्स नॉट अ कंपल्शन. सो वेदर इट इज ऍक्सेप्टेड, okay. If it is not accepted, okay, we will again verify. We will re-verify it with your own experiences. Like जोपर्यंत तुम्हाला नॅचरली ते ऍक्सेप्ट होत नसेल, मला ऍक्सेप्ट होत नाही, हा माझा नॅचरल ऍक्सेप्टन्स असू शकतो सध्याच्या लेवलवरती. सो दॅट इज युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स विथ दिस मोमेंट. अँड वेन यू व्हॅलिडेट इट, whatever be the answer it is coming, so that will be again your natural acceptance, likely. So it's a circle, and according to that we have to proceed. तर हे सर्व आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं, आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की आपल्याला जर रिअलाइज झाला असेल, कोणाला शेअरिंग करायचं असेल की हो की मला झालेलं आहे किंवा नाही मला नाही होत आहे, दोन्ही पद्धतीने तुमचं शेअरिंग असू शकतं त्या पद्धतीने. तर आपल्याला काय वाटतंय की को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, सो इज इट अ राईट प्रपोजल? वी आर नॉट से दॅट इट्स राईट ऑर रॉंग, पण आपले मत तुम्हाला व्यक्त करावं लागतील की काय नेमकं वाटतंय. 2 आठवडे आपण आता एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला डिफरन्स जाणवतो, आपण पुढे चर्चा करणार आहोत त्याच्यावरती. शेळके सर. हा, येस सर, येस. सर आपल्याला म्हणजे का नेमकं काय वाटतं की को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, थोडस हा इनसाइड सर. सर आवाज येते ना माझा? हो येतोय सर, येतोय. आपलं एखादं शेअरिंग करा सर. हा सर, नमस्कार सर, सगळ्यांना नमस्कार. सर हे 100% बरोबर आहे की आपण जे मानतो की हे दोघांचं को एक्झिस्टन्स आहे असं मला वाटते. हे माझं मत आहे सर, इंडिव्हिज्युअल, की बॉडी आणि सेल्फ या दोघांचं. कारण की ज्या मी काही गरजा पाहतो तुमचं लेक्चर झाल्यानंतर किंवा आधी सुद्धा, तर त्यावरून अशा लक्षात येतात की ज्या गरजा आहेत माझ्या, त्या बॉडीच्या साठी जास्त गरजा आहेत आणि सेल्फ साठी फार कमी गरजा आहेत. तर तिथं बायफर्केट झाल्या 2 गोष्टी, सेल्फ आणि बॉडी. हा एक मला अनुभव येतो सर हमेशा की बॉडीसाठी लागणाऱ्या गोष्टी, कारण की आतापर्यंत विचार नव्हता केला. आतापर्यंत जेव्हा आपलं या ह्युमन व्हॅल्यूचे सेशन झाले त्याच्यानंतर विचार हा आला की 2 बॉडी आणि तुमची सेल्फ ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही एकमेकांना पूरक आहे, तेवढंच मान्य, आणि ते तुम्ही समोर सांगसालच. परंतु माझ्या तर या सेशन नंतर असं लक्षात येते की ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर. धन्यवाद सर. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. तर हे जे वाक्य आहे को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ आणि बॉडी, ते आम्ही ज्या वेळेस सेशन अटेंड करायला गेलो तर ऍक्च्युली आमच्या समोर सुद्धा हे प्रपोजल ठेवण्यात आलेलं होतं, आणि नियर अबाउट 2 दिवस उमेश जाधव सर तर हे एकाच लाईनवरती ते बोलत होते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ह्या वाक्याकडे बघतोय, 2 वेगवेगळे मतप्रवाह इथं असू शकतात, आणि ज्या पद्धतीने आपण सांगतोय की अनुभव ही एक अशी एक गोष्ट आहे की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात येऊ शकते. अनुभव एखाद्या गोष्टींबद्दल केव्हा येईल, कधी येईल, कसा येईल, ह्या पद्धतीने नाही सांगता येत. तो आल्यानंतरच ते लक्षात येऊ शकतं आपल्याला की हा ह्या पद्धतीने मला हे अनुभवायला मिळालेलं आहे.
फॉर एक्झाम्पल नीड म्हणजे गरज, जर ज्या पद्धतीने आपण ह्या दोघांना जर बघितलं तर सेल्फ आणि बॉडीच्या काय गरजा आहेत आपण इकडे जरा थोडस एक्सप्लोर करूया. एक साधं एक्झाम्पल आहे की सेल्फ जो आहे आपल्यामध्ये, जो काही सेल्फ आपण म्हणतो, तर त्याला हॅपीनेसची गरज असते. हॅपीनेस त्याला पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे. दुसरं जे गोष्ट आहे बॉडी, तर त्याला फिजिकल फॅसिलिटी पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण फूड असं दिलेलं आहे, बॉडीच्या नरिशमेंटसाठी आपल्याला फूड पाहिजे, आपल्याला चांगलं वाटतं म्हणून आपल्याला फूड पाहिजे. आपण जेवण केल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं, ठीक आहे, आपल्या शरीराला नरिशमेंट मिळालंय, म्हणजे आपल्या बॉडीला नरिशमेंट मिळालंय, एक फिजिकल फॅसिलिटी बॉडीसाठी झाली. आणि ते जेवण केल्यानंतर चवीला जर चांगला असेल, टेस्टी असेल, तर आपण आनंदी होतो की वा, म्हणजे किती छान पदार्थ आहे, म्हणजे आपण हॅपी झालो. ह्या दोन गोष्टी. तर एक साधं उदाहरण आपल्याला लक्षात येतं की आपल्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जेवण केल्यानंतर आपल्याला एक चांगला अनुभव यावा असं सर्वांना वाटतं की आपण आपल्या बॉडीची गरज पूर्ण करतोय, तर त्या जेवणानंतर मला एक चांगलं वाटावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यातून मला आनंद मिळावा हे सुद्धा सगळ्यांना वाटत असतं. म्हणजे बॉडीची जी गरज आहे ते फूड आहे, आणि दुसरी जी गरज आहे, सेल्फची जी गरज आहे ती रिस्पेक्ट आहे. तर ह्या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की दोघही तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाहिजे. एक साधं आपण उदाहरण घेऊया. सपोज आपण एखाद्या मित्राकडे जेवायला आपण गेलो, केल्यानंतर त्यांनी खूप चांगलं जेवण आपल्याला जेव खाऊ घातलं, खूप चांगल्या पद्धतीने चांगले चांगले पक्वान्न वगैरे आपल्याला खाऊ घातले. आणि खाऊ घातल्यानंतर जर त्यांनी एखादी गोष्ट जर आपल्याला त्याबद्दल बोलली की चला, की आज खूप छान जेवण झालेलं आहे, तुम्हाला आवडलं, ठीक आहे. त्यानंतर एखादा बोचरा शब्द आपल्याला त्यांनी जर बोलला, म्हणजे त्यावेळेस आपल्याला त्याच्या एखाद्या शब्दामुळे इजा होऊ शकते. साधं उदाहरण आहे. जेवायला त्यांनी आपल्या बॉडीला दिलेला आहे, जेवण झाल्यानंतर एखादा वाईट शब्द आपल्याला बोलला, ठीक आहे, त्या पद्धतीने ते आपल्याला डिसरिस्पेक्ट झाल्यासारखं वाटतं. आपल्याला कुठेतरी रिस्पेक्ट नाही मिळाला, म्हणून जेवण मिळालंय तरी पण आपल्याला त्यांनी हॅपीनेस दिलेला नाही, ही एक गोष्ट आपल्या लक्षात येते. म्हणजे आत्ताचा एक दुसरं एक एक्झाम्पल आहे की ठीक आहे, आपल्याला एक खूप चांगलं जेवण पण त्याने दिलं, खूप आणि दिलं, आपल्याला आनंद वाटेल. घरी गेल्यानंतर जेवण देताना जर त्याने आपल्याला जस्ट जस्ट एक प्रकारे एक ढकलून प्लेट सरकवून अशी खरकवून दिली, आपल्याकडे ढकलून दिली, आपल्यालाही काही जेवणाची इच्छा त्या पद्धतीने होत नाही. डिसरिस्पेक्ट त्या प्रकारे होतो. कोरोनाच्या काळात त्या पद्धतीने आपण बघतो की नरिशमेंट होतं, सगळं होतं, पण आपल्याला प्लेट असं खरकून दिल्या जायचं. म्हणजे आता अगोदरच्या काळामध्ये कोरोनाच्या सेंटरमध्ये राहत होते, तर त्यावेळेस तो आपल्याला अनुभव आलेला आहे. आणि सगळं काही वेळेवर मिळत असताना सुद्धा त्या सेंटरमध्ये राहणारे लोक काही आनंदी नव्हते. हं. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्यानंतर त्या पद्धतीने जसे रिस्पॉन्स आले त्या पद्धतीने, किंवा त्यांना मिळणारी जी वागणूक आहे ती जर व्यवस्थित नसेल तर ते काही क्युअर होणार नाही. त्यांच्या मनामध्ये एक अपराधाची भावना निर्माण होत होती. त्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट्सच्या मध्ये कुठेही त्या पद्धतीने त्यांना डिसरिस्पेक्ट होणार नाही, आणि ते लवकर त्या पद्धतीने त्याला मेकओव्हर करतील. तर अगोदर एक 12 ते 14 दिवस ठेवायचे, आता 5 दिवसातच लोक बरे होऊन येत आहेत.
कारण आता त्यांना तशा पद्धतीचं वागणूक किंवा ते काही मिळत नाही, त्यामुळे ते लवकर बरे होत आहेत. ते लवकर सेल्फ एक्सप्लोअर करतायत किंवा लवकर ओव्हरकम करतायत. तर हा एक त्यातला अनुभव आहे. एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि खूप छान छान बोलतायत, ठीक आहे, खूप चांगला मान सन्मान आपल्याला देत आहेत, पण त्यांनी आपल्याला काही ऑफरच केला नाही, जेवायला दिलं नाही, ऑफर केला नाही, तर ते सुद्धा काही आपल्याला आवडणार नाही त्या ठिकाणी. म्हणजे बघा, एका ठिकाणी आपल्याला ऑफर करतायत पण डिसरिस्पेक्ट देत आहेत, दुसऱ्या ठिकाणी खूप चांगला मान सन्मान मिळतोय, पण तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीज जर काही मिळत नसतील तर तुम्ही आनंदी होणार नाही. म्हणजे आपल्या एक लक्षात येत असेल की ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शारीरिक रित्या आपल्याला ज्या लागतात, म्हणजे हे एक उदाहरण झालं, जेवणाचं उदाहरण झालं. पण इतर पण गोष्टी आहेत की आपल्याला खूप मान सन्मान, रिस्पेक्ट सगळं 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 मिळत आहे. पण त्याच्यानंतर जर आपल्याला कुठलाही फिजिकल फॅसिलिटी घेण्यासाठी एखादी गोष्ट लागत असेल, ती जर मिळत नसेल, तर आपण हॅपीनेसची अपेक्षा करू शकत नाही. एक्स थेरी आणि वाय थेरी दोन प्रकारचे थेरी मॅनेजमेंटमध्ये यूज करतात. बरोबर. की एका ठिकाणी खूप प्रकारचा मान सन्मान देण्यात येतो आणि दुसरीकडे फिजिकल फॅसिलिटी इन टर्म्स ऑफ मनी, वेजेस तिथं देण्यात येत नाही. तिथे पण ते चालणार नाही. दुसऱ्या एका थेरीमध्ये खूप सारे पैसे देतात म्हणून खूप सारं टॉर्चर तिथं तुम्हाला रिडीम केलं जातं. तिथे सुद्धा तुमची प्रोग्रेस होणार नाही. आपल्याला ह्या दोनच थेरी माहिती आहे ऍक्च्युली, कारण की त्या प्रपोज्ड केलेल्या आहेत नोकरशाही पद्धतीने. दोन्हीकडे त्या पद्धतीचं वर्क कल्चर व्यवस्थितपणे चालत नाही. पण आपण एक जर्मन ट्रेंड्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या पद्धतीने तुम्हाला वेजेस आणि त्यासोबत मिळणाऱ्या ज्या इतर गोष्टी असतात, तर त्या पद्धतीने त्या खूप चांगल्या पद्धतीने दिल्या जातात आणि त्यातून मिळणारं जे आउटकम आहे ते त्याहीपेक्षा अधिक पटीने जास्त असतं. कमी वेळ काम करून सुद्धा खूप जास्त रिटर्न्स त्यांना मिळतात. तर हे एक साधं एक्झाम्पल आपल्याला मुद्दा म्हणून दिलेलं आहे की आपल्याला हे दोन्ही लागतं. आपल्याला लक्षात आहे की आपल्याला मान सन्मान पण पाहिजे, रिस्पेक्ट पण पाहिजे, की त्याच्यातून आपल्या भावना सुखावतील, आपल्याला आनंदी वाटेल. आणि दुसरी गोष्ट, नुसतंच काही मान सन्मान देऊन आणि ऑनर देऊन आपलं भागणार नाहीये. आपल्याला फिजिकल फॅसिलिटी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात पाहिजे आहे. म्हणजे दोघांची ही इक्वल गरज आहे. तर हे इथं ह्या उदाहरणावरून लक्षात येतं. आता दुसरी एक गोष्ट इथं जाणवते, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, आपण आता थोडंसं टाइम डोमेनकडे जाऊ. इंजिनिअरिंगचे काही बरेचसे लोक आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण वेळेनुसार आपण त्या पद्धतीने ते बघतो. आता आपण इथं बघूया की टाइम डोमेनवरती ह्या कशा अवलंबून आहे. इन टर्म्स ऑफ टाइम की वेळेनुसार जर आपण जर बघितलं तर हॅपीनेस किंवा हॅपीनेस हे भावनांशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल रिस्पेक्ट आहे. मी एकदा तुम्हाला रिस्पेक्ट दिला आणि नंतर मी तुम्हाला कसंही बोललं तर ते काही चालणार नाही. मला तुम्हाला नेहमीच चांगलं बोलावं लागेल. मी आज तुम्हाला खूप गोड गोड बोलतोय, उद्या तुम्हाला थोडंसं वाईट बोललो तर नाही चालणार. मला तुमच्याशी नेहमीच हार्मोनीमध्ये राहायचंय, चांगलं राहायचंय. तर ही जी गोष्ट आहे ती मला कंटिन्युअस पाहिजे, मला कंटिन्युटी पाहिजे. त्यामुळे हॅपीनेस किंवा फिलिंग्स जे आहेत ही कंटिन्युअस बाब आहे. फिजिकल फॅसिलिटी जी आहे तर त्या प्रकारे ही एक टेम्पररी गोष्ट आहे. टेम्पररी गोष्ट आहे. एक वेळेस ते तुम्हाला नसली असली तरी काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये कंटिन्युटी नसली तरी चालते. जसं फॉर एक्झाम्पल फूड जे आहे, जेवण जे आहे, तर आपल्याला काही हे कंटिन्यू लागत नाही. लक्षात घ्या. द फूड इज रिक्वायर्ड कंटिन्युअसली, or you need it only when you feel hungry. ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेसच आपल्या शरीराकडनं एक सिग्नल येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं भरण पोषण हे करावं लागतं. म्हणजे आपलं जर पोट भरलेलं असेल त्यानंतरही आपण जेवण करतो का? नाही.
आपण जर बघितलं तर दिवसातून आपण 3 वेळेस जरी बघितलं तर 24 तासात आपण फक्त 3 ते 4 वेळेसच खूप जरी खाणारे असतील तर 3 ते 4 वेळेसच खाणार. कंटिन्युअसली आपल्याला खायला लागत नाही. सो इट्स अ व्हेरी टेम्पररी थिंग. इट इज इझी टू सी फूड इज नीडेड ओनली व्हेन वी आर हंग्री. ठीक आहे. जर आपण आपलं पोट भरलेलं आहे आणि तरी सुद्धा खाण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागतं. लगेच त्याचे इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतात. So that the food is the needed from time to time, not continuously. डायबिटीज जरी असेल तरी 2-3 तासाच्या अंतरानेच खायला लागतं. त्यांना सुद्धा कंटिन्यू काही खावं असं काही रूल नाही. 2 ते 3 तासानंतर खा किंवा 4-4 तासाच्या अंतरानंतर खा, असा पद्धतीचा नियम आहे. त्यामुळे फिजिकल फॅसिलिटी फूडच्या बाबतीत का असेना जी आपण सगळ्यात जास्त लागते असं आपण म्हणतो, तर ती सुद्धा आपल्याला काही कंटिन्युअसली लागत नाही. ती एक टेम्पररी गोष्ट आहे. पण एक विचार करा, की दिवसभरामध्ये आपण एक रिस्पेक्ट आणि हॅपीनेसचा विचार जर करत असू, तर ती काही अशा पद्धतीने टेम्पररी नाही. हां, चला की आज मला मान दिला तरी चालेल आणि उद्या शिव्या दिल्या तरी चालतील. वाईट बोललं तरी चालेल. असं नाहीये. आपल्याला जो मान-सन्मान पाहिजे तो नेहमीच पाहिजे. मला हॅपीनेस जो पाहिजे तो नेहमीच पाहिजे. दिस इज अ डिझायर्ड ॲक्टिव्हिटी फॉर ऑल द टाईम. ओके. आपल्याला ते लगेच लक्षात येतं. ते आपण एक उदाहरण घेऊया, की एक मित्र आहे. ठीक आहे. की आपला जो मित्र आहे तो आपल्याला रोज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काय असेल ते आपल्याला रोज ग्रीट करतो. ओके. पण एका दिवशी नेहमी नमस्कार करणाऱ्या, ग्रीट करणाऱ्या मित्राने आपल्याला नमस्कारच केला नाही. रोज करतो. ठीक आहे. एका दिवशी केला नाही. मग त्या दिवशी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे रोजचा प्रसंग आहे, आपल्या आयुष्यात नेहमी येतो. रोज तो तुम्हाला उठून नमस्कार करतोय, मान-सन्मान देतोय, पण एक दिवस त्याने बोललंच नाही. तुम्हाला बघितलं सुद्धा नाही तुमच्याकडे. नमस्कार तर जाऊच द्या. ते केलाच नाही. मग काय करणार? म्हणजे आपल्याला कसं वाटतं? व्हॉट डू यू फील? तुम्ही कम्फर्टेबल असता का अनकम्फर्टेबल असता? आठवून बघा, आपल्या रोज ओळखीची एक व्यक्ती आहे. रोज आपल्याला बोलते, आपण नमस्कार केल्यानंतर ते आपल्याला करते, ग्रीट करते. आणि एक दिवस अचानक तिने काही प्रतिक्रियाच दिली नाही. आपल्याला काय वाटतं? लोमटे सर, आर यू कम्फर्टेबल और अनकम्फर्टेबल? व्हॉट डू यू फील? अनकम्फर्टेबल होतं सर आपण. हां, राइट, राइट, राइट. सर बघा इथे, की हे प्रत्येकाच्या बाबतीतलं आहे, की आपल्याला रिस्पेक्टमध्ये डिसकंटिन्यूटी चालत नाही. रोज नमस्कार केला, रोज हाय-बाय केलं. पण एकच दिवस त्यांनी केलं नाही, तरी आपण अनकम्फर्टेबल झालो. वर्षभर केलंय त्यांनी आणि 365 दिवसामधून एकच दिवस त्यांनी केलं नाही. बघा, 365 पैकी 364 दिवस त्यांनी केलंय आणि एकच दिवस त्यांनी केलेलं नाहीये. केलं नाही हे छोटी गोष्ट आहे. केलं ही मोठी गोष्ट आहे. तरी सुद्धा आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतंय. त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं, की आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेक नकोय. हॅपीनेस पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. तर हे कंटिन्यूटी पाहिजे त्यामध्ये, कंटिन्यूअस पाहिजे. दुसरी एक गोष्ट आता एक मी सांगतो, की माझा एक मित्र आहे. आणि तो आमच्या घरी भेटायला आला. ठीक आहे. आणि मला लक्षात आहे, की तो आमच्या घरी भेटायला आल्यानंतर पाहुण्यांचा पहिला आवडीचा विषय असतो लहान मुलं. मला लक्षात आहे सगळ्यांना. आणि एक दोघांमधलं एक कन्व्हर्सेशन आहे. मी स्वतःचंच उदाहरण तुम्हाला देईन.
त्यांच्यामधलं एक कॉन्व्हर्सेशन होतं. तुला कोण आवडतं? सगळ्यांच्याच घरी असतं. पाहुणे आले की लहान मुलांना विचारतात, तुला आई आवडते का बाबा आवडतात? आई आवडतात की बाबा आवडतात? ठीक आहे. तुझे बाबा तुझ्यावरती प्रेम करतात का? ठीक आहे. तुला कोण आवडतं जास्त? ओके. तर सुरुवातीला काय म्हणतात मुलं? काय आपला अनुभव काय असेल? लहान मुलांचं एक कॉमन वक्तव्य असतं. सुरुवातीला जर विचारलं तर आपल्या लक्षात येईल की मला दोन्ही आवडतात. बघा, सुरुवातीला विचारलं तर ते इतकं अनबायसपणे सांगतात की मला दोन्ही आवडतात. त्यांना काही दोघांनाही दुखायचं नसतं. ठीक आहे. पण तरी सुद्धा आता जवळचा मित्र आहे आणि अचानक त्याने अजून विचारलं खोदून, नाही तसं नाही, तुला जास्त कोण आवडतं ते सांग. तुला जास्त कोण आवडतं ते मला सांग. तर मग अजून थोडंसं विचारल्यानंतर आणि त्यावेळेस मग ते बोलतात की मला फक्त माझी आईच आवडते, जास्त आई आवडते. बाबा का बरं कमी आवडतात? बाबा का बरं आवडतात कमी? तर मग त्यानंतर खूप खोदून विचारल्यानंतर त्याच्यानंतर ते लक्षात आलं की ते सांगतात. त्यांनी सांगितलं, नाही काल मी थोडंसं मस्ती करत होतो, तर बाबांनी नाही का माझ्या पाठीत एक धपाटा मारला. त्याच्यामुळे मला ते आवडतच नाही. बघा, बघा लक्षात घ्या की कशा पद्धतीने त्याच्या मनावरती म्हणजे एक लहान मुलगा आहे, त्याला रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टींचे शब्दसंग्रह जरी तयार झालेले नसले तरी पण ते त्याला किती कळतंय. त्याला रोज बाबा आणून देतात, सगळं करतात, बाबाच सगळे आणतात. आणि एक दिवस जर त्याच्या पाठीत धपाटा मारला की त्याच्यानंतर 4 दिवस त्याच्या मनात असतं, बाबांनी मला मारलेलं आहे, की बाबांनी मला मारलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीने जर कम्पेअर केलं तर ते तुम्हाला साध्या पद्धतीने आपल्या आपल्या घरामध्ये सांगत असतात. आणि जे अशा पद्धतीने ते इम्प्रेशन्स त्या मुलाच्या मनावरती सुद्धा पडतात आणि त्याच्यामुळं ज्या आपल्या भावना आहेत तर तिथे छोटासा सुद्धा गॅप ऍक्सेप्टेबल नाही. कंटिन्युअस आपल्याला पाहिजे. थोडा सुद्धा गॅप आपल्याला नको आहे. म्हणजे मुलं सुद्धा एवढासा तो जो गॅप आहे तो इतक्या लांबपर्यंत लक्षात ठेवतात. गेल्या वर्षी मला एक पाठीत धपाटा मारला होता. अशी एक गोष्ट त्यांच्या कंटिन्यू लक्षात राहायची आणि सांगतात सुद्धा. तर अशा पद्धतीने त्यांच्या मनावरती ते बोललेलं असतं आणि त्यामुळेच आता आपण बघत असतो, पूर्वीच्या काळी फार धपाटे मारायचे मुलांना. आपण मुलांना मारत नाही, शाळेत पण मारत नाही, आता पण मारत नाही. कारण त्यांच्यावरती जो इफेक्ट आहे तो कशा पद्धतीने तो लॉंग टाइम राहतो. त्यांना सुद्धा आपण एक रिस्पेक्ट आता सगळ्याच घरामध्ये दिल्या जातो. त्यांनाही आपल्या बरोबरीने त्यांचं ऐकून घेतलं जातं. अशा पद्धतीचं वर्तन बदलाव आपल्याला दिसतोय. तर दोघांसाठी पण वय काहीही असो, प्रत्येकासाठी हॅपीनेस आणि फिजिकल फॅसिलिटी ह्या कंटिन्युटी पाहिजे. हॅपीनेस कंटिन्युअस पाहिजे. फिजिकल फॅसिलिटी थोड्या कमी जास्त झाल्या तरी चालतात. ठीक आहे, आज नाहीये, उद्या काहीतरी करू. ठीक आहे, ते चालून जाईल. हॅपीनेस आणि रिस्पेक्ट मात्र कंटिन्यू पाहिजे. आता इन टर्म्स ऑफ क्वालिटी, हा, जर आणि इन टर्म्स ऑफ क्वालिटी जर आपण बघितलं, ठीक आहे, तर जी फिलिंग आहेत ही एक क्वालिटेटिव्ह टर्म आहे आणि ती फिजिकल फॅसिलिटी ही एक क्वांटिटेटिव्ह टर्म आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की आपण जर एखाद्याला विचारलं, हा तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, कसं सांगणार? म्हणजे मोजून सांगता येणार आहे का? प्रेम ही भावना आता खूप मोठी आहे, त्यामुळं आपण नात्यांमध्ये याच्यामध्ये जोडत नाही हो. जनरलाइज टर्म आहे. ठीक आहे, की तुमचं किती प्रेम आहे, तुमचं स्वतःवर किती प्रेम आहे, तुम्ही कसं मोजून सांगणार? इट्स नॉट अ क्वालिटेटिव्ह, इट्स नॉट अ क्वांटिटेटिव्ह टर्म. हे क्वालिटेटिव्ह टर्म आहे. त्या अशा पद्धतीने आपल्याला काही सांगता येत नाही. पण फिजिकल फॅसिलिटी मात्र क्वांटिटीमध्ये सांगता येतात, की तुमच्याकडे किती गाड्या आहेत. 2 गाड्या आहेत. ड्रेस किती आहेत? 4 ड्रेस आहेत. ठीक आहे. जेवण किती पाहिजे? ठीक आहे. 1 चपाती, 2 चपाती चालेल. जामून असले तर काही लोकांना जास्त लागतात. तरी पण सुद्धा क्वांटिटेटिव्ह आहे. मोजता येत नाही. आपण विचारलं कोणाला, की "हां, तुला जामून किती पाहिजे?"
नाही द्या किती पण असं नाही, म्हणजे 4, 5, 6, 10 मोजता येण्यासारख्या गोष्टींमध्ये ते आहे. तर ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये आपल्याला लागतं. तर अशा पद्धतीने नीड जर आपण बघितली ह्युमन बीइंगची, तर हॅपीनेस कंटिन्युअस पाहिजे, फिजिकल फॅसिलिटी टेम्पररी असली तरी चालते. मोजायच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर भावना, प्रेम, रिस्पेक्ट काही मोजता येणारी गोष्ट नाही. ही क्वालिटेटिव्ह टर्म आहे. फिजिकल फॅसिलिटी मात्र आपल्याला मोजता येते. तर अशा पद्धतीने जर आपण कॅटेगराईज केलं, तर सुरुवातीचं एक लेक्चरला मी थोडंसं लिंकअप करतो. तर एका बाजूला रिलेटेड टू नीड्स ऑफ सेल्फ जर आपण बघितलं, आणि सेकंड थिंग रिलेटेड टू द नीड्स ऑफ बॉडी, नीड्स ऑफ बॉडी. तर एक प्राधान्यक्रम आपण ठरवलेला होता की आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये. आपल्याला जीवनामध्ये राईट अंडरस्टँडिंग पाहिजे स्वतःशी. दुसरा प्राधान्यक्रम आपल्याला रिलेशनशिप मध्ये पाहिजे विथ ह्युमन बिंग. रिलेशनशिपला आपण दुसरं प्राधान्य दिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण क्रमवारी केली होती. ह्या पद्धतीने तिसरं प्राधान्य आपलं फिजिकल फॅसिलिटीज वरती पाहिजे. जे काही आपल्याला फॅसिलिटी मिळत आहेत विथ रेस्ट ऑफ द नेचर, हे त्याला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. ह्या पद्धतीने टूल्स आता ते तुमचे तुम्ही वापरायचे, आपण आपले आपले वापरायचे. टूल्स बद्दल आपण चर्चाच करत नाही. आणि अशा पद्धतीने एक पॅटर्न ठरवला की एक पहिला क्रमांक राईट अंडरस्टँडिंग. योग्य जर आपल्याला समज असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे, किती लागणार आहे, ती समज आली. रिलेशनशिप विथ ह्युमन बिंग, की आपण कशा पद्धतीने दुसऱ्याशी वागतो. नेहमी आपला दोन गोष्टींची संबंध आहेत, एक माणसांशी आणि दुसरा निसर्गाशी. मग ते निसर्गाच्या सानिध्यात इतर ज्या गोष्टी माणसं सोडून येतात त्या फिजिकल फॅसिलिटीमध्ये येतात, त्या फॅसिलिटीज आहेत. त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने वागायचं. तर इथे आपल्याला लक्षात येईल की ह्युमन बिंगसाठी, माणसांसाठी हे दोन्ही पण महत्वाचं आहे. असं की राईट अंडरस्टँडिंग पाहिजे, रिलेशनशिप पाहिजे, आणि फिजिकल फॅसिलिटी पण मला पाहिजे. जर आता आपण ॲनिमल्स वगैरे जर बघितलं तर ॲनिमल्ससाठी आपण जर बघितलं फिजिकल फॅसिलिटी विथ रेस्ट ऑफ द नेचर, इट रिक्वायर्स नेसेसरी लार्जली ॲडिक्वेट. ओके, इतर गोष्टी त्यांच्यामध्ये एवढं काही नसते, आहेत पण थोड्याफार प्रमाणात आहेत. पण फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी लार्जली अँड ॲडिक्वेट. आपण जर ह्युमन बिंगचा विचार केला, इज नेसेसरी बट नॉट ॲडिक्वेट. लक्षात घ्या, आपल्याला फिजिकल फॅसिलिटी थोड्याफार कमी जरी असल्या तरी चालून जातं. म्हणजे आत्ताच करोना काळातलंच आता आपण उदाहरण घेऊया. करोनाच्या काळामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस भरपूर आले. इकॉनॉमिक क्रायसिसमुळे आपल्या बऱ्याचशा फिजिकल फॅसिलिटीज वरती सुद्धा बंधनं आलेले आहेत. आता ज्यांनी फिजिकल फॅसिलिटीला एक नंबर दिलेला होता, स्टेशन मध्ये जाणं. आणि जर आपण ह्या पद्धतीने गेलो, राईट अंडरस्टँडिंगला पहिला क्रमांक दिला, तर पगार नसताना सुद्धा आपण आनंदी आहोत. ही रिअल फॅक्ट आहे. 4 महिन्याचा पगार झालेला नाहीये, फिजिकल फॅसिलिटी कमी आहेत, प्रत्येक जण आनंदी आहे. आपण जर फिजिकल फॅसिलिटी नाही ह्याला जर एक नंबर दिला तर आपण कुठल्याही प्रकारे चांगलं काम करू शकत नाही. हे अशा प्रकारे आपल्याला साध्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला पण मिळेल की आपल्याला नेसेसरी आहे, फिजिकल फॅसिलिटी नेसेसरी आहे, बट नॉट ॲडिक्वेट. ठीक आहे, इज नॉट ॲडिक्वेट. आपल्याला पहिल्या 2 गोष्टी मिळाल्या आणि ह्या थोड्या प्रमाणात मिळाल्या तरी सुद्धा आपलं चालू शकतं. फक्त आपल्याला गरज आहे राईट अंडरस्टँडिंगची. तर अशा पद्धतीने हे आहे की रिलेटेड टू नीड्स ऑफ द सेल्फ. आणि जर आपण बघितलं तर राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप, पुन्हा एकदा आपण विचार करूया. राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप. राईट अंडरस्टँडिंग कोणामध्ये आहे? स्वतःमध्ये आहे. फिलिंग्स कोणामध्ये आहे? ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, किंवा प्रेम आहे. बरेचसे आहेत, 7-8 प्रकारचे आहेत.
राग वगैरे फिलिंगच नाही. तर हे कशामध्ये, हे सेल्फ मध्ये. आणि फिजिकल फॅसिलिटी कोणाला लागतात, थर्ड ते बॉडीला लागतात, रिलेटेड टू नीड्स ऑफ बॉडी. दॅट्स वाय आपण जर बघितलं की ॲनिमल्स मध्ये फिजिकल फॅसिलिटी ज्या बॉडीला त्यांच्या लागतात ते जरी त्यांना भरपूर प्रमाणात मिळालं तर त्यांच्यामध्ये इतर गोष्टी काही नसतात. आपल्याकडे आपल्याला ह्या ज्या फिजिकल फॅसिलिटी आहेत तर त्या नेसेसरी आहेत आणि त्या ॲडिक्वेट असल्या, इनॲडिक्वेट आपण असा शब्द वापरलेला नाही. यू आर नॉट सेड दॅट इनॲडिक्वेट, बट दे आर फॉर ॲनिमल्स इट शुड बी, इट इज लार्जली ॲडिक्वेट. आणि आपल्याला थोड्या कमी जास्त झाल्या तरी आपल्याला काही एवढा फरक पडत नाही, कारण ते बॉडीशी रिलेटेड आहे. तुमचं सेल्फ जर त्या पद्धतीने तयार असेल तर इकडे थोडं फार कमी जास्त झालं तरी पण एवढा काही फरक पडत नाही आणि तुम्हाला दोन्ही मिळतं, म्युच्युअल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. ठीक आहे, शेवटी सर. हॅलो. हा सर बोला आहे. येतोय ना सर? हा. आपल्याला म्हणायचं का याच्यावरती? काय म्हटलं सर? सर ह्यावरती आपल्याला काही प्रश्न आहे का? नाही 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 सर. ठीक आहे, तर आपल्याला इथे लक्षात येईल की कशा पद्धतीने त्याचा हे आहे. म्हणजे आपल्याला लक्षात अजून एक गोष्ट यायला लागली, जे आपले बेसिक ऍस्पिरेशन्स आहेत. बेसिक ऍस्पिरेशन जे आहेत ते 3 गोष्टींसाठीच आहेत, बरोबर. तर पहिली गोष्ट आहे राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ. दुसरं जे आहे फुलफिलमेंट इन रिलेशनशिप विथ ह्युमन बीइंग, दुसऱ्यांशी कसं वागायचं. आणि तिसरी गोष्ट आहे ती फिजिकल फॅसिलिटी विथ रेस्ट ऑफ द नेचर, निसर्गाशी आणि इतर फॅसिलिटीशी कशा पद्धतीने समतोल साधायचा. आणि हेच आपले बेसिक ऍस्पिरेशन त्या पद्धतीने आहे. मग आता हे फुलफिल कसे करायचे, एक 10 मिनिट आपण एक्सटेंड करतो. तर फुलफिलमेंट ऑफ सेल्फ अँड बॉडी. आता मला हॅपीनेस पाहिजे, तर मला हॅपीनेस जो आहे तो फिजिकल फॅसिलिटीमधनं नाही मिळणार. सो इट इज फुलफिल बाय राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. आता काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्याचं मला ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान कशाच्या आधारावरती आहे, तर ते मी विचार करायचं की राईट ऍक्सेप्टन्सच्या आधारावरती. आणि त्यावेळेस मला योग्य भावना पण यायला पाहिजे, राईट फिलिंग. एखादा चांगला पिक्चर चालू आहे, अचानक जर कोणी रडत असेल तर काही योग्य भावना नाही. ज्याच्या त्यावेळेसच हे पाहिजे. आणि खूप चांगलं जोक झालेला आहे आणि एखाद्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हा, ह्या वेळेस तो शांत बसला. आणि ज्या वेळेस शांत बसायला पाहिजे तो मोठमोठ्याने हसायला लागला. सो इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. सो राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे महत्वाचं आहे, त्याने तुम्ही हॅपी होऊ शकता. आणि फिजिकल फॅसिलिटीच्या बाबतीत जर आपण बघितलं, फिजिकल फॅसिलिटी आपल्याला फिजिओकेमिकल थिंग्स मधनं मिळते. बघा, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप जास्त महत्व आहे तसं. बऱ्याचशा थिंग्स गोष्टी ज्या आहेत त्या फिजिकल आहेत आणि काही केमिकल फॉर्म मधल्या आहेत. तर त्या पद्धतीने आपण आपल्याला फुलफिल करायला बघतो. बॉडी फुलफिल फिजिओकेमिकल थिंग्सने होते, हॅपीनेसची फुलफिलमेंट राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग. 3 इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या आपण बोलल्या की राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप विथ ह्युमन बीइंग, आणि थर्ड थिंग फिजिकल फॅसिलिटी विथ रेस्ट ऑफ द नेचर. ह्या तिन्ही लेवलवरती आपल्याला ह्या पद्धतीने विचार करायचा आहे. मग आता हे करत असताना कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्या सेल्फ आणि बॉडीच्या पाहिजे. तर आपल्याला एक लक्षात येईल की जे काही आपले विचार असतात, डिझायर असतात, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या सेल्फच्या आहेत. जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण करतो, हातापायांचा याचा वापर करून जे काय आपण शारीरिक क्रिया करतो, तर त्या ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीच्या आहेत. आपण बसलेलो जरी असलो तरी आपली काही एक क्रिया चालूच असते, आपल्या डोक्यात विचार येतच असतात, थॉट्स येतच असतात, त्या एक्सपेक्टेशन असतात. ह्याला सुद्धा टाइम डोमेन मध्ये जर आपण केलं तर हे जे विचार वगैरे आहेत सेल्फ मधले हे कंटिन्युअस असतात. आणि इतर ज्या गोष्टी आहेत का आपण काही कंटिन्यू चालत नाही,
कंटिन्यू बसून राहत नाही, त्यामध्ये टेम्पररी नेचर आहे. द थॉट्स आणि एक्सपेक्टेशन्स, विचार हे कंटिन्युअस चालू आहे. ह्याच दोन गोष्टी त्या ऍक्टिव्हिटी मध्ये मोडतात. त्या पद्धतीने आपलं ह्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा त्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने आपला रिस्पॉन्स कशा पद्धतीने पाहिजे. तर ह्या इथे एक चार्ट दिलेला आहे, एक डायग्राम आहे, डायग्रामॅटिकल इलिस्ट्रेशन आहे की कशा पद्धतीने आपण हे करतो, सॉल्व्ह करतो. ओके, लास्ट स्लाइड आहे, 5 मिनिट आपलं एक्सटेंड झालं. ठीक आहे. तर 2 लूप त्यांनी दिलेले आहेत की पहिली गोष्ट जी आहे तर तुम्ही जाणून घेतली. आपण जर जाणून घेतल्यानंतर काय फरक पडतोय. जाणून घेतलं, तुम्ही एखादी गोष्ट जाणून घेत आहात, जाणून घेणं, तर तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन मिळतं. हा पाहत आहे. आणि हे डायरेक्ट सोल्युशन्स जे तुम्हाला मिळत आहे ते कुठल्या प्रकारच्या रिस्पॉन्सने मिळत आहे, तर ही तर लक्षात येते की नोईंग थ्रू सेल्फ व्हेरिफिकेशन. तिथे आपण काय करत आहोत, आपण सेल्फ व्हेरीफाय करत आहोत ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स आणि ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग अकॉर्डिंग. मला काय ऍक्सेप्टेड आहे आणि मला कशा पद्धतीने राहायचंय. ह्या पद्धतीमध्ये जे अझम्पशन्स असतात, लक्षात घ्या, जे काय अझम्पशन्स आहेत ते माझ्या नोईंग वरती डिपेंड आहेत. ठीक आहे. आणि ते अझम्पशन्स जे आहेत ते डिफायनाइट आहेत, लिमिटेड आहेत. त्यामुळे जो कंडक्ट आहे तो ऑर्गनाइज्ड असतो. ठीक आहे. मला एखाद्या गोष्टीबद्दल माहीत झालं की आता करोना आलेला आहे, कोरोनाबद्दल खूप सारी माहिती मला झालेली आहे. मग मी ते व्हेरीफाय केलं की मला काय लागू होतं आणि बाहेरच्या परिस्थितीत सोबत मी कसं मॅचअप केलं पाहिजे. तर त्या पद्धतीने माझा जो कोड ऑफ कंडक्ट आहे तो डिफायनाइट असतो. बघा, अझम्पशन सुद्धा डिफायनाइट आहे. करोनासाठी काय काळजी घेतली पाहिजे, मी कसं राहिलं पाहिजे, तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने मी सेल्फ ऑर्गनाइज राहायला लागतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इतक्या साध्या पद्धतीने, प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. द सेकंड थिंग इट इज देअर की दुसऱ्या पद्धतीमध्ये आहे की विदाउट नोईंग. तर विदाउट नोईंग जर असेल तर तिथे हे लूप चालतं. आपल्याला लक्षात येईल की दुसरे जे लूप आहे आपण बघत आहोत नोईंग होत. ओके, नोईंग, अज्युमिंग, रिकॉग्नायझिंग अँड फुलफिलिंग. ह्या 3 गोष्टी आहेत. आपण काहीतरी अझम्पशन्स पकडतो, त्याच्यानंतर बॉडी आपलं काहीतरी रिकॉग्नाइज करते आणि त्याच्यानंतर आपण त्याला फुलफिल करतो. काहीतरी आपण अझम्पशन्स केलेलं असतं, त्याच्यानंतर आपली बॉडी काहीतरी सिम्पटम्स त्याला दाखवते, आपण त्याला फुलफिल करायचा प्रयत्न करतो आणि प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम आलेला आहे, कशामुळे आलेला आहे, प्री कंडिशनिंग जे आपल्याला माहित नाहीये ते आपण अज्युम केलेलं आहे. अझम्पशन्स जे आहेत, तर आता तुम्हाला लक्षात येईल की अगोदर बरेचसे अझम्पशन्स झाले की मास्क लावायचा नाही लावायचा, बरेच दिवस चाललं. अझम्पशन्स हे चेंज होत असतात आणि त्यामुळं जे कंडक्ट जो असतो, कंडक्ट इज इनडिफायनाइट. बरोबर आहे. आणि इनडिफायनाइट जिथे कंडक्ट येतो त्यावेळेस डिपेंडन्स येतो, दॅट इज इन्सॉल्व्ह. अशा पद्धतीने आहे. मग त्यावेळेस हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर तिथे आपल्याला एज्युकेशनची गरज आहे. लक्षात घ्या, अशा वेळेस आपल्याला एज्युकेशनची गरज आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सोल्युशन हे मिळू शकते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ज्यांना माहित नाहीये ते अझम्पशन्स वर काम करतायत, रिकॉग्नायझिंग वर आणि फुलफिलिंग वर काम करतायत, तिथं हा मेजर रोल येतो एज्युकेशनचा, संस्कारचा, आणि त्या पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण कोड ऑफ कंडक्ट मध्ये एक्सप्लोर केलेलं आहे की काय डिफरन्स आहे सेल्फ आणि बॉडी मध्ये. इन्स्टेड ऑफ दी ऍक्शन अँड रिॲक्शन, we should go for the response, the correct response. You'll get the solution by your own.
आपल्याकडे आपलं सोल्युशन स्वतःकडेच असणार आहे अशा पद्धतीने. आणि त्यासाठी आपल्याकडं हे एज्युकेशन आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांना आपण एज्युकेट केलं, त्यांना सांगितलं आणि त्यांना ते माहिती झालं, त्यांनी ऍक्सेप्ट केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अशा पद्धतीने 2 लूप आपण बघितले. एक पहिलं लूप होतं की नोईंग थ्रू प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, आणि दुसरं जे आहे अननोईंगली प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी शिक्षण घेणं गरजेचंच आहे. ठीक आहे. अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी अचीव करता येते. ठीक आहे. हॅलो. तर अशा पद्धतीने जे एक्सप्लोरेशन जे आहे सेल्फ आणि बॉडीचं आपल्याला हे चालू ठेवायचं आहे. आणि काय काय आपल्याला अनुभव येतात, बरोबर आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण ते शेअर करू शकता. हॅलो, नमस्कार सर. शेळके सर. हा सर, नमस्कार. चालेल. जे काय आपण देशमुख discuss सर, केलं ना, पुढच्या लेक्चरला क्वेश्चन आन्सर घ्यायचे का? अनुभव जे आले त्या आधारावरती नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण शेअरिंग करू शकतो. चालेल. हॅलो, चालेल सर. हो सर. चला, थँक्यू फॉर युअर काइंड अटेन्शन. थँक्यू. सर धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. ओके, ठीक आहे देशमुख सर. ओके 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 सर.